या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाकडे जाणार आहोत. तत्पूर्वी मंचावरती आपल्या सोबत या ठिकाणी सन्माननीय नगरसेविका, स्थानिक नगरसेविका सन्माननीय ज्योती मॅडम पाटील या ठिकाणी आपल्या सोबत जोडल्या गेलेत. मी विनंती करेन सन्माननीय मी आष्टेकर साहेबांना विनंती करेन की आपण मॅडमचं स्वागत करायचं आहे. डीजे कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडी आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी यांच्या माध्यमातून आयोजित कुंभार चषक पर्व 4 पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण वळणार आहोत. व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर स्थानिक नगरसेविका सन्माननीय ज्योतिताई पवन पाटील मॅडम, भारतीय जनता पक्षाच्या त्या सन्माननीय स्थानिक नगरसेविका आहेत ज्यांच्या मार्गदर्शन आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. आपला अमूल्य वेळ साधून मॅडम या स्पर्धेमध्ये आपण दाखल झालात. समस्त कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्थेच्या वतीनं आम्ही आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती पुन्हा एकदा विराजमान व्हायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय कुणालजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आमच्यासोबत जोडले गेलेत. मी विनंती करेन सन्माननीय बांबरकर साहेब, आपल्याला विनंती आहे आपण सन्माननीय कुणाल म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सर आपलंही या ठिकाणी आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कारण समस्त कल्याण डोंबिवली नगरातून जे संपूर्ण कुंभार समाज बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून हे इंद्रधनुष्य आम्ही पेललंय आणि अशा वेळेला आपलं पाठिंबा, आपलं सहयोग आम्हाच्यासाठी खूप मोलाचा होता. त्याचप्रमाणे सन्माननीय आरोही हडकर यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी सन्माननीय गोरे साहेबांना विनंती करेन की आपण आरोही मॅडमचं या ठिकाणी स्वागत करायचंय. अतिथी देवो भव सांगते भारताची लोकधारा आणि करूनी तुमचा सन्मान आम्ही निभावतोय आमची परंपरा. अतिथीगणांचं या ठिकाणी आपण सन्मानपूर्वक स्वागत करतोय. यानंतर सन्माननीय संकेश्वरची म्हात्रे यांचाही सन्मान केला जाईल. सन्माननीय प्रमोदजी बोईलकर, आपल्याला विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करा. प्रमोदजी बोईलकर, संत गोरा कुंभार चषक 2026 पारितोषिक वितरण समारंभ आणि अतिथीगणांच्या सन्मानाकडे आपण वळतोय. काही क्षणामध्येच आपण या स्पर्धेच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय संकेतजी म्हात्रे याचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर सन्माननीय रमाकांतजी गोरे सर, कल्याण डोंबिवली कुंभार समाज सल्लागार याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी मंगेशजी कुलतरकर आपल्याला विनंती करतोय की आपण त्याचा सन्मान करा. सन्माननीय रमाकांतजी गोरे सर या ठिकाणी आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय रमाकांतजी गोरे साहेब याचा या ठिकाणी सन्मान होतोय. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सल्लागार यांचा या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहतोय. थँक्यू.
धन्यवाद सर्व अतिथीगणांचं पुनश्च एकदा स्वागत. यानंतर मी मॅडमना विनंती करेन की आपण आम्हाला उद्बोधित करायचं आहे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी यांनी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून मी निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानते आणि दोन्ही टीम जिंकल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप आभार मानते. धन्यवाद. आरुष 11 यांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद ताई. त्याचबरोबर मंचावरती सन्माननीय प्रिया जोशी मॅडम या ठिकाणी डोंबिवली पश्चिम भाजपा अध्यक्ष सन्माननीय प्रिया जोशी मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी सन्माननीय विलासजी थळकर साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण प्रिया मॅडमचा सन्मान करायचा आहे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी यांच्या माध्यमातून प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 मान्यवरांचा स्वागत समारंभ आपण पाहतोय. सन्माननीय प्रिया जोशी मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचबरोबर सन्माननीय साधना गायकवाड मॅडम महिला आघाडी अध्यक्ष सन्माननीय साधना गायकवाड मॅडम यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन प्रमोद बोईलकर सर आपल्याला विनंती करतोय की आपण साधना मॅडमचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय साधना मॅडम गायकवाड यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की गेली 3 वर्ष ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपल्याला आर्थिक सहाय्य मिळतंय आणि ज्या जर्सी आपण पाहिल्या त्या ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत झाल्यात ते महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जे कोकण सुपुत्र आहेत त्यांची ही सर्व जवळची मंडळी आहेत. आज साहेब आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत त्यामुळे साहेबांच्या वतीनं ही त्यांची मंडळी आपल्यापर्यंत पोहोचले. पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांच्या गजराने आपण या प्रमुख अतिथीगणांचं स्वागत करूया. मी प्रिया जोशी मॅडमना विनंती करेन की आपणही आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. रविदादांचं मार्गदर्शन तर सर्वांनाच मिळत असतं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच आपल्याला एक नवीन चेतना उत्तेजन मिळत असतं की दरवर्षी आपण असं काहीतरी वेगळं आणि एक समाजाला दाखवून द्यायचं की आपला जी युवा पिढी आहे ती अजूनही पुढे जाऊ शकते आणि त्यासाठीच रविदादांचे सतत प्रयत्न असतात. मी कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडीला अभिनंदन देते आणि याच्या पुढेही यांचे असेच पर्व चालू राहू दे. हे 4थं पर्व आहे तर मी प्रार्थना करेन की असेच पर्व सतत रविदादांच्या मार्गदर्शनाखाली चालू राहील. थँक्यू. मी प्रिया जोशी मॅडमना विनंती करेन की आपणही आम्हाला उद्बोधित करायचं आहे. सॉरी साधना मॅडमना विनंती करेन की आपणही आम्हाला मी करतो आणि रविदादांचं सहकार्य तुम्हाला सतत मिळत राहावं
हॅलो. मी सन्माननीय रमांगतजी साहेबांना विनंती करतोय की आपण समाजाच्या वतीनं आपल्या मुलांना आपण मार्गदर्शन करायचं आहे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडीतर्फे दरवर्षी या ठिकाणी क्रिकेटचे सामने खेळले जातात. हे मला वाटतं 4थं वर्ष आहे आणि खूप उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हे सामने या ठिकाणी खेळले जातात. मला यावर्षी यायला थोडा वेळ झाला, परंतु मी दिलगिरी व्यक्त करतो युवा वर्गाची. परंतु दरवर्षाप्रमाणे ते मस्त एकदम उत्साहामध्ये सामने खेळलेले आहेत आणि या ठिकाणी सकाळपासून मला वाटते पाहुणे बरेचसे येऊन गेलेले असतील. आतासुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या नगरसेविका त्याचप्रमाणे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. मी कल्याण डोंबिवली कुंभार समाज संस्थेचा माजी अध्यक्ष या नात्याने या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण आलात त्याबद्दल खूप खूप आपल्याला धन्यवाद. ज्योतिताई पाटील, साधना गायकवाड, प्रिया जोशी त्याचप्रमाणे इतर त्यांचे पदाधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो आणि असंच आपण सहकार्य कराल यापुढेही अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. मी आष्टेकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या मुलांना मार्गदर्शन करायचं आहे. मित्रांनो, एक 2-3 प्रातिनिधिक मनोगत होतील आणि लगेच आपण बक्षीस समारंभाकडे येणार आहोत. कारण तुम्ही धन्यवाद. कारण त्यांचं म्हणणं आहे की आमचे आशीर्वाद आणि आमचे शुभाशीर्वाद आमच्या शुभेच्छा नेहमी तुमच्या पाठीशी आहेत आणि म्हणूनच बघा आपली स्पर्धा आहे ती कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण मित्रांनो पार पडलेली आहे. चला बोलूया या स्पर्धेतील पारितोषिक वितरण समारंभाकडे. तत्पूर्वी मी सकाळी सांगितलं की एक अकेला थक जाए तो दूजा हात बढाना, मिलकर बोझ उठाना साथी हात बढाना. ही स्पर्धा पार पडत असताना ज्यांचं अमूल्य असं सहकार्य आपल्याला लाभलंय त्या सन्माननीय महनीय व्यक्तिमत्वांचा आपण सन्मान करून लगेच आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनकडे वळणार आहोत. सर्वप्रथम मैदानावरती जे काही घडतंय बिघडतंय हे आमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे 3 पंच, या पंचांचा आम्ही सन्मान करतोय. सन्माननीय युवराजजी साळुंके रत्नागिरी. सर आपल्याला विनंती आहे युवराजजी साळुंके मानप्रम रत्नागिरी. मी विनंती करेन मी साधना मॅडमना विनंती करेन की आपण या आमच्या पंचांचा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. एकही निर्णय असा आला नाही की जिथे आपल्याला आक्षेप घ्यावा लागेल, जिथे आपल्याला रिव्ह्यू घ्यावा लागेल. आपल्या रत्नागिरीचे सुपुत्र आहेत आणि एका मॅचमध्ये त्यांनी बरोबर कॉम्बॉक्सची जागा सांभाळली होती. ते सन्माननीय युवराज साळुंके यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर मी दुसरा सन्मान असेल जे दुसरे पंच सुनील सत्तरे डोंबिवलीवरून. मी प्रिया मॅडमना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करा. या स्पर्धेतील पंच डीजे थोडे या डीजे सुनील सत्तरे यांच्या ठिकाणी सन्मान होतोय. या स्पर्धेतील आपले दुसरे पंच जे डोंबिवलीवरून खास आपल्या या मैदानासोबत आपल्यासोबत जोडले गेले होते ते सुनील सत्तरे, धन्यवाद. यानंतर तिसरे पंच होते सागरजी वडके डोंबिवली. मी ज्योती मॅडमना विनंती करेन की या पंचांचा सन्मान आपल्या शुभस्ते करायचा. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्यावून जाऊ द्या. ब्रह्मा विष्णू महेश्वर असं हे त्रिकूट दिवसभर आपल्या दिमतीला होतं आणि मैदानावरती जे काही घडणार आहे, जे काही बिघडणार आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम
ज्यांनी केलं ते 3 पंच यावेळेला आपण पाहतो या 3 पंचांचा आपण सन्मान या ठिकाणी मंचावरती करतोय. धन्यवाद. यानंतर या स्पर्धेमधील 8 संघमालक पैकी 2 संघमालक हे विजेते असणार आहेत. 8 जणांचा आपण सन्मान करणार आहोत. पारितोषिक ही वेगळी गोष्ट आहे. सर्वप्रथम मी निमंत्रित करेन श्री 11 या संघाचे संघमालक श्री 11 ते आपण पुढे यायचंय. अविनाश निवळकर. सेमी फायनल पर्यंतची झुंज होती पण शेवटच्या क्षणाला ही झुंज थोडीशी प्रयत्न कमी पडले आणि सेमी फायनल मध्ये थांबावं लागलं. तो संत कृपा संघ अविनाश निवळकर. मी सन्माननीय थळकर साहेबांना विनंती करतोय की आपण त्यांचा सद्वाद करायचा आहे. तदनंतर पुढचा संघ होता अंश 11. अंश 11 मिस्टर कुणाल यांचा या ठिकाणी सन्मान होईल. रवींद्र दामसुतकर आपल्याला विनंती आपण अंश 11 चे संघमालक कुणाल थळकर यांचा सन्मान होतोय. रवींद्र दामसुतकर यांच्या शुभस्ते हा सन्मान होतोय. तदनंतर गुहागर असो रत्नागिरी जिल्हा असो किंवा म्हणजे जिथे जिथे आपला एरिया असेल तिथे आपला हक्काचा ब्रँड ठरलेला आणि तो म्हणजे ओम साई मनी 11 या संघाचे सर्व मंगेशजी कोलतरकर यांचा सन्मान होईल. मी विनंती करेन प्रमोद बोईलकर आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान करायचा आहे. मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण ज्यांच्या दातृत्वामुळे मोठेपणामुळे आपल्या क्रीडा गुणांना इथे चालना मिळाली आहे. धन्यवाद. तदनंतरचा पुढचा संघ वास्तू इंटेरियर. याही संघाच्या संघ मालकांना विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. वास्तू इंटेरियर मनोज बांबरकर विजय बांबरकर यांचा मनोज बांबरकर यांचा संघ आहे. मला वाटतं या स्पर्धेमधील प्रबोध बोईलकर या ठिकाणी हा सन्मान स्वीकारतायत. तदनंतर आरुष 11. चला आरुष 11 जो या स्पर्धेतील अंतिम विजेतेपदाचा मानकरी आहे. श्रीकांत नागावकर. चला आपल्याला विनंती आपण पुढे यायचंय. श्रीकांत नागावकर. मी विनंती करेन रमाकांतजी गोरे साहेब आपल्याला विनंती आहे आपण आरुष 11 या संघाचा आपण सन्मान करायचा आहे. तदनंतर पुढचा संघ होता साळवी बॉईज करबुडे. या संघाच्या संघ मालकांना विनंती आहे राजेंद्र साळवी आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. मी विनंती करेन
कुणालजी आपल्याला विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करा. अर्थातच जन आजच्या दिवसभरासोबत आमच्यासोबत अर्थात आम्ही यावर्षी आलो पण आमच्या आधीच्या पर्वामध्ये ज्यांनी तुमचा सन्मान केला या मैदानावरती ज्यांनी आपलं एंटरटेनमेंट केले ते आमचे सहकारी कॉमेंटेटर रत्नागिरीचा आणखीन एक गोड आवाज विनेश साळवी यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. विनेश साळवी आपले आजचे कॉमेंटेटर. विनेश साळवी यांच्या ठिकाणी सन्मान होईल. चला एकदा जोरदार अशोक काणपेकर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. कारण एकटा कॉमेंटेटर दिवसभर समालोचन करणं ही खूप सोपी गोष्ट नाही आहे आणि अशा वेळेला आम्हाला आमचा एक सहकारी असणं खूप गरजेचं असतं. वेल डन, वेलकम. आमचे सहकारी होते विनेश साळवी. तदनंतर आपण जाणार आहोत आणखीन एका सन्मानाकडे. अर्थातच मित्रांनो 16 ते 17,000 पेक्षा जास्त ऑनलाईन क्रीडारसिकांपर्यंत ज्यांनी ही स्पर्धा पोहोचवली आणि खरं म्हणजे ज्यांचं एक यूट्यूब चॅनल हे दुर्दैवानं हॅक झालं आणि तरीसुद्धा ज्यांनी पुन्हा गरुड भरारी घेतली आणि 16 ते 17,000 ज्यांचा सबस्क्रायबर वर्ग आहे आणि आज ज्यांच्या माध्यमातून ही चित्र 7 समुद्र पार गेलेत ते SMD स्पोर्ट्स दिवा चे सर्व आमचे यूट्यूबचे सन्माननीय भूषण पाटील. आपल्याला विनंती आहे की आपणही आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला त्यांचा कोणी प्रतिनिधी जय पाटील हा सन्मान स्वीकारायचा आहे. मी विनंती करेन सन्माननीय मनोज हरमळकर आपल्याला विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो ज्यांनी सुरेख ध्वनी संकलन आमच्यापर्यंत पोहोचवलं ते DJ नवनाथ चे नवनाथ म्हात्रे. आपल्यालाही विनंती आहे आपण मंचावरती यायचंय. आपलाही आम्ही सन्मान करतोय. DJ नवनाथ म्हात्रे. नवनाथ म्हात्रे मित्रांनो एकदा जोरदार. बघा तसं पाहिला गेलं तर या मंचावरती चढतानाही थोडीशी दिक्कत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कारण ज्यांनी दिवसभरामध्ये आपलं मनोरंजन केले ते DJ नवनाथ. बघा मी सकाळीच म्हटलं होतं की नवनाथ म्हात्रे मित्र आम्हाला दे फक्त तू 7 रे आणि ही 7 आम्हाला शेवटपर्यंत मिळाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. टाळ्या वाजवा प्लीज. सुरेख काम केलं आजच्या दिवसामध्ये. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतील नवनाथ. आणि त्याचबरोबर जर पाहिलं या स्पर्धेमध्ये माझ्याबरोबर थेट आता पाहिलं गेलं आमची देखील भेट पहिल्यांदी होती आणि 350 किलोमीटरचा प्रवास या स्पर्धेसाठी ज्यांनी गाठलाय आणि याच आणि त्याचबरोबर जर पाहिलं बघा आमची भेट देखील पहिल्यांदी एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचा देखील आवाज आपल्या दिवसामध्ये ऐकायला मिळाला या स्पर्धेमध्ये. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. अर्थातच रत्नागिरी जिल्ह्यामधील एक नावाजलेलं नाव आपल्या भेटीला आलंय आणि आज मुंबईच्या क्रीडांमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळाला. अर्थातच विक्रांत केरटकर सर यांचा देखील सन्मान केला जातोय. मी मंगेश सर यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. बघा दादांच्या एका शब्दाखालील या टुर्नामेंटसाठी आले 350 किलोमीटरचा प्रवास इथपर्यंत गाठून आले. यतोची सन्मान. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर लॉकडाऊनमध्ये अर्थातच 30 पेक्षा जास्त अर्थातच ज्यांनी या स्पर्धे जर माध्यमातून आपल्याला अपडेट कळवली तेच विक्रांत सर यांचा देखील सन्मान केला जातोय. त्याचबरोबर जर पाहिलं
मित्रांनो, आपण जो हा भव्य शामियाना पाहतोय, ही जी रोषणाई पाहतोय, हे जे डेकोरेशन पाहतोय, ते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलं ते मंटू पाटील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्यांचा सन्मान यथोचित आम्ही त्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू. तर त्यांचाही या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि मित्रांनो, अर्थातच हे आपलं क्रीडा नैपुण्य दाखवण्यासाठी ही जी जागा आहे मैदानाची, ती ज्यांच्या माध्यमातून आम्हाला उपलब्ध करून झाली, त्यांचाही आम्ही या ठिकाणी मनापासून आम्ही आपले हार्दिक आभार व्यक्त करतोय. काही मोजकेच सन्मान आहेत जे आम्ही पटकन आटोपते घेणार आहोत आणि लगेच आपण बक्षीस समारंभाकडे जाणार आहोत. ही मित्रांनो, ही जी नियोजन समिती आहे, गेले 3 ते 4 पर्व जी अतिशय जबरदस्त अशी कामगिरी करते, त्या प्रत्येक सदस्यांचं आम्ही फक्त नाव घेते, पटकन यायचं आहे, कारण लगेच आपण 2 ते 3 मिनिटांमध्ये ही सन्मान उरकून घेणार आहोत. या स्पर्धेचे टुर्नामेंट अध्यक्ष सन्माननीय ज्ञानेशजी बांबरकर यांचा सन्मान केला जाईल. स्वप्नील जिंदलकर, आपल्याला विनंती आहे आपण त्याचा सन्मान करा. ज्ञानेश बांबरकर या चला, मी व्यासपीठावरील आमचे समाज बांधव आहेत, जे समाजाचे पदाधिकारी आहेत, त्यांना विनंती करतोय की आपण या समितीचं पटकन स्वागत करून घ्यायचंय. सर्वप्रथम ज्ञानेशजी बांबेरकर यांचा सन्मान होतोय. तदनंतर अशोक खांडपेकर. चला, अशोक खांडपेकर, जरा पटापट यायचंय, वेळ खूप झालाय. अशोक खांडपेकर. तदनंतर या कमिटीचे खजिनदार कुणाल थळकर. त्यानंतर उपसचिव सन्माननीय मनोज हरमळकर. त्यानंतर चला, मनोज हरमळकर. तदनंतर अमोल आंजरलेकर. सत्यवान गुडेकर. त्यानंतर युवा अध्यक्ष श्रीकांत नागावकर. आम्हाला इथपर्यंत बोलण्यामध्ये आणखीन एक आमच्या सहकार्याचा वाटा होता, तो म्हणजे विशू सटे. चला, आपण लवकर यायचंय. तदनंतर सुशांत साळवी. प्रमोद भोईलकर. त्यानंतर आज भूमिका वेगवेगळ्या आहेत, द्यायचे पण आणि घ्यायचे पण. त्यानंतर अमित साळवी. त्यानंतर स्वप्नील चिंदरकर आणि नितीश गोरे.
नितीश गोरे. गुरुनाथ अंजरलेकर. चला यांचाही सन्मान होते. गुरुनाथ नाही येत. ओके, धन्यवाद. त्यांचा सन्मान आम्ही यथोचित त्यांच्यापर्यंत पोहोचू. मान्यवरांना पुनश्च एकदा मी धन्यवाद देईन. पुनश्च एकदा आपण मंचावरती स्थानापन्न व्हाल. यानंतर गुरुनाथ अंजरलेकर यांचं कोणी प्रतिनिधी आहे का? कोणी असेल तर पटकन या. ओके, ठीक आहे. त्यांचा सन्मान आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि यावेळेला आपण जाणार आहोत लगेचच या स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाकडे आपण जाणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेतली जी वैयक्तिक पारितोषिके आहेत ती आपण इथे प्रदान करणार आहोत. सर्वप्रथम धन्यवाद. चला मित्रांनो, सर्वप्रथम या स्पर्धेतील चौकार किंग ट्रॉफी स्पॉन्सर झाले नील एंटरप्राइजेस मनोजजी हरमलकर यांच्याकडून आणि शूज स्पॉन्सर झालेत मंदार कमलाकर साळवी. माजी कमिटी अध्यक्ष यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. सन्माननीय मनोज हरमलकर, आपल्या शुभ हस्ते आपण हे शूज आणि ही ट्रॉफी आपण प्रदान करायचे. आणि हे पारितोषिक जाईल या स्पर्धेतील चौकार किंगचा मानकरी आणि या स्पर्धेतील चौकार किंगचा मानकरी ठरतोय तो अर्थातच साळवी बॉयचा मिस्टर अजय. या स्पर्धेतील चौकार किंग, एकदा जोरदार टाळ्याने अजयचं आपण स्वागत करूया. चला, अजय नसेल तर कुणीही प्रतिनिधी या. चला पटकन या. अर्थातच मित्रांनो, बाईट घ्यायचा का? वेळ खूप कमी आहे. ओके, नाही घ्यायचं, हरकत नाही. शेवटच्या 2 बाईट फक्त होतील, शेवटच्या 2. चला, या स्पर्धेतील चौकार किंग, तदनंतर या स्पर्धेतील षटकार किंग. ट्रॉफी स्पॉन्सर झाले पुन्हा एकदा नील एंटरप्राइजेस मनोज हरमलकर आणि या षटकार किंग साठीची जे टॉवर फॅन बघा, या स्पर्धेतील जे सिक्सर किंग साठी जी ट्रॉफी आहे ती मनोज हरमलकर नील एंटरप्राइज यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर झाले. तर सिक्सर किंग साठी टॉवर फॅन हे आपल्याला स्पॉन्सर झाले रवींद्र दामसुतकर सिल्की बाईट्स केक शॉप ओनर यांच्या माध्यमातून. आणि हे पारितोषिक प्रदान केलं जाईल सन्माननीय रवींद्र दामसुतकर आणि मनोज हरमलकर यांच्या शुभ हस्ते जाईल. आणि या स्पर्धेतील षटकारांचा राजा ज्याने वाजवला गोलंदाजाचा बेंड बाजा, तो ज्याची भविष्यवाणी होती उज्ज्वल, तो आरुष 11चा प्रज्वल. या स्पर्धेतील
उत्कृष्ट सिक्सर किंग 11 तब्बल षटकार आजच्या दिवसभरामध्ये आलेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रज्वलसाठी. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 पारितोषिक वितरण समारंभ. या स्पर्धेतील षटकार किंग टॉवर फॅन स्पॉन्सर झाले रवींद्रजी जामसुतकर, सिल्की बाईट्स केक शॉप ओनर आणि ट्रॉफी स्पॉन्सर झाले नील एंटरप्राइजेस मनोज हरमलकर यांच्या माध्यमातून. या स्पर्धेतील षटकार किंग आपण पाहतोय. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज, या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे नील एंटरप्राइजेस मनोज हरमलकर यांच्याकडून ट्रॉफी स्पॉन्सर. आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी जे शूज आहेत ते स्पॉन्सर झालेत कुमारी अविरा सुशांत साळवी यांच्या माध्यमातून. इथे 2 मानांकन होती. हे पारितोषिक प्रदान केलं जाईल सन्माननीय मनोज हरमलकर आणि सुशांत साळवी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. आणि बेस्ट बॉलर इथे 2 नामांकन होती. एक होतं योगेश साळवी आणि दुसरं होतं प्रेम. पण ज्याची इकॉनॉमी 8 ची होती आणि एकाची 10 ची होती, म्हणजे अर्थातच ज्याची 8 ची होती त्याचीच ही वाट असणार आहे, ही ट्रॉफीची वाट असणार आहे. आणि अर्थातच ज्याची इकॉनॉमी 8 ची होती तो योगेश साळवी ठरतोय या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत कुंभार चषक 2026 पर्व 4 उत्कृष्ट गोलंदाज. शूज स्पॉन्सर बाय अविरा सुशांत साळवी आणि ट्रॉफी स्पॉन्सर बाय नील एंटरप्राइजेस मनोज हरमलकर. आणि यावेळेला या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी संत कृपा संघाचा योगेश साळवी. यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ट्रॉफी स्पॉन्सर झाले नील एंटरप्राइजेस मनोज हरमलकर आणि बॅट स्पॉन्सर झाले अजित कुंडले थंडर स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. मी विनंती करेन अजित कुंडले या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, त्यांच्या वतीनं कुणाल थळकर हे पारितोषिक प्रदान करतील. आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा दुसऱ्या वैयक्तिक ट्रॉफीचा मानकरी ज्याने या स्पर्धेमध्ये 83 धावा आपल्या बॅटमधून काढल्या तो आरुष 11चा प्रज्वल. पुन्हा एकदा वैयक्तिक पारितोषिकाचा मानकरी षटकार किंग सोबतच या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे प्रज्वलच्या माध्यमातून. तदनंतर या स्पर्धेतील फायनलचा मॅन ऑफ द मॅच आणि या फायनलच्या मॅन ऑफ द मॅचसाठी आपल्याला ब्लूटूथ स्पीकर हे पारितोषिक आहे जे स्पॉन्सर झाले कैलासवासी वसंत दगडू कुंभार यांच्या स्मरणार्थ सुनीलजी कुंभार. मी साधना मॅडमना विनंती करेन आणि सोबत प्रिया मॅडमनाही विनंती करेन की आपल्या दोघींच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. नील
ट्रॉफी स्पॉन्सर झाली कैलासवासी सौ नीलम विजय बांबरकर यांच्या स्मरणार्थ विजय बाबू बांबरकर यांच्याकडून आणि या स्पर्धेतील फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच पुन्हा एकदा आता इथे साळवी आहे, कोण असणार आहे? योगेश साळवी पुन्हा येणार की हे पारितोषिक आणखी एका संघाकडे जाणार? आणि फायनलचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 14 धावा काढून आपल्या संघाला विजयी वाटचाल करून दिली तो आरुच 11चा सुशांत साळवी ठरतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी स्पॉन्सर बाय विजय बाबू बांबरकर विथ द मेमरी ऑफ लेट सौ नीलम विजय बांबरकर आणि ब्लूटूथ स्पीकर स्पॉन्सर बाय मिस्टर सुनील कुंभार अँड प्राइज हॅज बीन गॉन टू मिस्टर सुशांत साळवी फ्रॉम टीम आरुष 11. आता यानंतर संध्याकाळी जाऊन भारत पाकिस्तानचा मॅच लगेच कोण टी व्हीवरती बघणार आहे? या स्पर्धेतला मालिकावीरचा मानकरी आणि या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे पुन्हा एकदा नील एंटरप्राइजेस मनोज हरमलकर आणि 32 इंची स्मार्ट LED TV अँड्रॉइड जी स्पॉन्सर झाले सन्माननीय ओम साई मनो 11चे संघमालक आणि ओम साईचे डेकोरेटरचे सर्व आमचे मार्गदर्शक सन्माननीय मंगेशजी कोलतेलकर साहेब. पण हे पारितोषिक कुणाकडे जात आहे? या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज आणि या पारितोषिकाचा मानकरी कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडी आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत गोरबा काका कुंभार चषक सन 2026 पर्व 4चा मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी प्रदान केली जाईल सन्माननीय ज्योती मॅडम आणि टीव्ही प्रदान केली जाईल सन्माननीय मंगेशजी कोलतेलकर साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ज्याने आपल्या संघाचा भांड्यात टाकला जीव तो संत कृपाचा चिरंजीव या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी. चला लगेच यायचं चला लगेच यायचं चिरंजीव वेल डन. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक सुद्धा तुझ्या माध्यमातून आलं होतं. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याचं कितवं पर्व आहे? माझं हे 4थं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून खेळतोय मी. या एकूण 4थ्या पर्वामध्ये मालिकेवरचा मानकरी कितव्यांदा असेल? फर्स्ट टाइम. गेल्या वर्षी पण मला वाटतं टीव्ही होती त्यावेळेला दुसऱ्याच्या हातामध्ये टीव्ही नव्हती. अच्छा म्हणजे मी चेक करतोय. लग्न झाले? नाही. मग गर्लफ्रेंड आहे? नाही. मग ही टीव्ही मिळाली नाही. ही टीव्ही मिळाली हे फोन लावून पहिलं कुणाला सांगशील? आईला. बाबांना नाही सांगणार? हा म्हणजे आई बाबांना. ओके ठीक आहे. घरामध्ये किती टीव्ही आहेत? एक. मग ही जाऊन काय करणार? गावी. करताय. कसं वाटतंय टीव्ही आता आपल्याकडे येते? वाटलं होतं की या स्पर्धेमधला पहिला म्हणजे मालिकावीरचा तो मानकरी येशील मनामध्ये वाटलं होतं? वाटलं तर नव्हतं खरं तर पण सकाळी मी डिसाईड केलं होतं की आज टीव्ही घेऊन जायची. त्यानुसार मी पूर्णपणे 100% मी माझं देण्याचा प्रयत्न केला होता टीमसाठी. ज्या मॅचमध्ये तू अर्धशतक केलंस त्याचमध्ये समोरच्या खेळाडूकडून सुद्धा एक मला वाटतं 45 धावा झाल्या होत्या. हो हो. आणि पहिलं अर्धशतक हुकलं होतं तेव्हा जाऊन असं वाटलं होतं की त्याच मॅचमध्ये तू उत्तर देऊन तू पहिलं अर्धशतक करशील? वाटलं तर होतं कारण त्याने आम्हाला ठोकलं होतं सो मी त्यांना ठोकणारच होतो. मी हेच माइंडमध्ये ठेवून खेळत असतो हर टाइमला. आम्हाला मारलं आम्ही पण तुम्हाला मारणारच.
संघ मालकांबद्दल काय सांगशील? संघ मालकाबद्दल सांगायचं म्हटलं तर संघ मालक एक नंबर आहे. म्हणजे माझ्याच एजचा आहे पण एक नंबर आहे. कधी असं त्यानं दाखवून दिलं ना की मी संघ मालक आहे, सो मी सगळं हँडल करेन. सगळ्या गोष्टी विचारपूस करून करत होता. सो माझ्यासाठी बेस्ट आहे संघ मालक. घरी गेल्यानंतर टी वरती पहिलं कुठलं चॅनल बघणार? सो फिटमेंट केल्यानंतर बघेन, स्वतःचीच मॅच बघेन मी फर्स्ट टाइम. वेल डन, हरकत नाही. आणि शेवटचा प्रश्न, या संपूर्ण नियोजनाबद्दल काय सांगशील? नियोजन तर दरवर्षी जे असतंय त्यामध्ये प्रत्येक वर्षी काही ना काही बदल होत असतोय, त्याच्यात प्रोग्रेस होत चालले आणि अशीच प्रोग्रेस होत जावी अशी मी कमिटीकडे प्रार्थना करेन किंवा देवाचरणी प्रार्थना करेन आणि आमची ही कमिटी अजून मोठी होईल याची मी खात्री करेन. धन्यवाद, वेल डन, शुभेच्छा. आणि आता प्रतीक्षा जास्त उत्कंठा लावायची नाही. मी विनंती करेन सन्माननीय मंगेशी कोलतलकर साहेब आणि सन्माननीय ज्योती मॅडम, आपल्याला विनंती आहे आपण या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी ठरणारा चिरंजीव, ज्याने काढला सगळ्या गोलंदाजाचा जीव, तो मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी मिस्टर चिरंजीव, या स्पर्धेतील 32 इंच LED टीव्हीचा या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत गोरा कुंभार चषक पर्व 4 2026 पारितोषिक वितरण समारंभ. या स्पर्धेतील मालिकावीरचा मानकरी ट्रॉफी स्पॉन्सर झाले मनोज हरमलकर, टीव्ही स्पॉन्सर बाय मंगेशी कोलतलकर आणि प्राइज हॅज बीन गॉन टू मिस्टर चिरंजीव. आणि अर्थातच मित्रांनो, अजून आपण एका गोष्टीचा पुन्हा एकदा उल्लेख करणार आहोत. आपण सकाळी ज्या गोष्टीचा उल्लेख केला होता की कोकणचे सुपुत्र श्रीयुत, अर्थातच मित्रांनो, ज्यांनी गेले 3 वर्ष या स्पर्धेमध्ये आपल्याला ज्यांच्या माध्यमातून जर्सी आणि आर्थिक सहकार्य लाभलंय ते महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्याला या स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून भरघोस असं सहकार्य करतायत. आमची इच्छा होती की साहेब या ठिकाणी येतील, पण त्यांच्या व्यस्त अशा दिनचर्येमुळं ते आपल्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या माध्यमातून त्यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडलेत. पुनश्च एकदा आम्ही या स्पर्धेच्या उत्तरार्धामध्ये आम्ही शब्दसुमनानं आपलं हृदयापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे साहेबांसाठी आणि त्यांच्या समवेत असलेल्या या मान्यवर मंडळींसोबत. त्यांच्यासाठी आम्ही पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करतोय आणि वळतोय तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाकडे. आता फक्त उरलीत 2 पारितोषिके. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 द्वितीय क्रमांकाचा मानकरी टीम 11 मंचावरती येतील. मान्यवरांच्या तत्पूर्वी एक सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता, तो आपल्याकडून राहिला होता कारण लगेच फायनलचा मॅच आपल्याला खेळवायचा होता. त्यामुळे तो पारितोषिक आपण ते बाजूला ठेवलं होतं. आणि सामनावीर, सेमीफायनलचा सामनावीर हे पारितोषिक प्रदान केलं जाईल. मी विजय बांबरकरांना विनंती करेन, हे एक मॅन ऑफ द मॅच आपला बाकी होता सेमीफायनलचा आणि अर्थातच त्या सेमीफायनलचा मानकरी ठरला होता. सेमीफायनल मधला मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रज्वल. एकदा परत यायचंय, दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण प्रदान केला नव्हता, तो यावेळेला आपण प्रदान करतोय. चला, यानंतर या स्पर्धेतील उपविजेता ठरणारा संघ, अर्थातच जो फायनल पर्यंत जाईल असं वाटलं होतं तो गेला आणि शेवटच्या चेंडूवरती विजयश्री हातातून निसटली. अर्थातच तो ग्लोईंग फॅमिली. चला, पूर्ण टीम 11 मंचावरती यायचंय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्याला मेडल प्रदान केलं जाईल. हे मेडल स्पॉन्सर झाले होते अर्थातच नील एंटरप्राइजेस, मनोज हरमलकर. चला, प्लेइंग 11
ब्लोईंग फॅमिली, चला पटकन यायचंय. बघा ग्लोईंग फॅमिली टीम आपण पाहतोय. नितेश, विनू, दिनू, अमोल, प्रथमेश, निखिल, नितेश, अमर, उद्धव, अनिकेत, सचिन, साहिल, महेश आणि अजिंक्य यांचा हा संघ आहे. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी, जायचं नाही इथे थांबायचंय. प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4. या स्पर्धेतील रनरअपचा मानकरी ठरणारा संघ रोख रक्कम 10,000 आणि समसमती ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे युवा आघाडीच्या माध्यमातून. वेल डन टीम. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत भव्य ओराम क्रिकेट सामने संत गोरा कुंभार चषक पर्व 4 2026 ची कहाणी सुपर संपूर्ण होताना आपण पाहतोय. पारितोषिक वितरणामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी एका सेकंदानं, एका क्षणानं, एका चेंडूनं एक आकडा फक्त वाचला, हुकला आणि तो जाऊन 10,000 वरती येऊन थांबला. तो अर्थातच ग्लोईंग फॅमिलीचा संघ. वेल डन. आणि यानंतर अर्थातच कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 चा अंतिम विजेतेपदाचा मानकरी. ट्रॉफी स्पॉन्सर बाय कैलासवासी हरिभक्त परायण एकनाथ गणपत पानेरकर आणि कैलासवासी हरिभक्त परायण सुमत एकनाथ पावेरकर घेसर यांच्या स्मरणार्थ. ट्रॉफी स्पॉन्सर झाले परेश पाष्टेकर आणि राजू पाष्टेकर. डीजे थोडं थांबा. थँक्यू डीजे. आणि अर्थातच मी पुन्हा एकदा सन्माननीय ज्योती मॅडम, साधना मॅडम, प्रिया मॅडम आणि व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या प्रथम क्रमांकाच्या संघाचा आपण गौरव करायचा आहे. सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि चला संपूर्ण टीम 11 आपण वरती यायचंय. सुशांत, श्रीकांत, संतोष, प्रज्वल, अशोक, पॅडी, भावेश,
प्रशांत, मनीष, वैभव, प्रेम, अमोल, ज्ञानेश या सर्वांना विनंती आहे, चला आपण मंचावरती यायचंय. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 आणि अंतिम विजेतेपदाचा मानकरी जे फोडणार रात्री चॅम्पियन, जे आरुष 11 ठरले चॅम्पियन. चला लाईनअप करून घ्या, इथे लाईनअप करून घ्या. चला चला आपल्या बांधण्यापर्यंतच्या शुभ असते. त्यानंतर चला या प्लेइंग 11 समोर यायचंय. आणि मी पुन्हा एकदा ज्योती मॅडम आणि सोबतच साधना मॅडम, प्रिया मॅडम आपल्याला विनंती करेन, आणि या वेळेला बरोबर वेळ झाली आहे अंतिम पारितोषिक प्रदान करण्याची. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 अंतिम विजेते पदाचा मानकरी. ट्रॉफी स्पॉन्सर कैलासवासी हरिभक्त परायण एकनाथ गणपत पावेरकर आणि कैलासवासी हरिभक्त परायण सुमन एकनाथ पावेरकर घेसर यांच्या स्मरणार्थ परेश पावेरकर आणि राज पावेरकर यांच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेतील अंतिम विजेते पदाचा मानकरी सो ब्युटिफुल, सो एलिगेट, जस्ट लुकिंग लाईक वाव आणि आरुष 11 न कोरलाय या ट्रॉफीवरती आपलं नाव. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आरुष 11 साठी. कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडीच्या माध्यमातून संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 चा अंतिम विजेतेपदाचा मानकरी ठरणारा संघ आहे तो आरुष 11 संघ. ले जाएंगे ले जाएंगे ले जाएंगे ये चैंपियन ट्रॉफी हमारे कंधों पर हम ले जाएंगे. वन बघा सेलिब्रेशन होणार आहे. बघा सेलिब्रेशन सेलिब्रेशन. 1 काउंटिंग स्टार्ट. 1 2 and 3. आणि अर्थातच मित्रांनो कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी. चला आपले वंदे मातरम होईल. फोटो सेशन नंतर करा, फक्त वंदे मातरम होईल आणि त्यानंतर ही स्पर्धा खऱ्या अर्थानं संपन्न होणार आहे. कमिटी मेंबर्स कुणी जायचं नाही. स्पर्धा संपल्यानंतर 5 मिनिटं सगळ्यांनी थांबायचे आहेत. पुढच्या सूचना तुम्हाला दिल्या जातील. वंदे मातरम नंतर मात्र सन्माननीय मान्यवर मंच सोडतील. कमिटीनं कोणी जायचं नाही आहे. डीजे थांबा. वंदे मातरम रेडी ठेवायचंय. चला परेड. सर्वांनी कॅप कॅप हातामध्ये घ्या. परेड सावधान. एक साथ राष्ट्रीय गीत शुरू करेंगे. शुरू कर.
भारत माता की वंदे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान भारत. धन्यवाद. आणि याबरोबरच मित्रांनो ही स्पर्धा संपन्न झाले. मी मान्यवरांना विनंती करेन आपण सन्मानपूर्वक मंचावरून प्रस्थान करायचं आहे. कमिटी मेंबर्स कोणी जाऊ नका, महत्त्वाच्या पुढच्या सूचना आहेत. आणि याबरोबरच मित्रांनो कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था युवा आघाडी आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी यांच्या माध्यमातून यांच्या संयुक्त विद्यमानं संत गोरा कुंभार चषक 2026 पर्व 4 ची कहाणी आता इथे संपूर्ण होते. स्पर्धा संपन्न होते. ज्या अज्ञात अज्ञात जडादी सर्वादी ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचंच कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडीच्या माध्यमातून आम्ही आपले हार्दिक हार्दिक आभार करतोय. डीजे मास्टर अर्थातच डीजे नवनाथच्या माध्यमातून आपण सर्वांचं आभार. तर कॅमेरामॅन विवेक माने, अंकित गोवंड, ऑपरेटर भूषण पाटील, मयूर पाटील आणि अर्थातच SMD स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी कॉमेंटेटर विक्रांत टेरवकर आणि विनेश साळवी या वेळेला थांबतोय. पुन्हा भेटणार आहोत आपण कल्याण डोंबिवली कुंभार समाज सेवा संस्था आणि कल्याण डोंबिवली कुंभार समाज युवा आघाडी प्रस्तुत संत गोरा कुंभार चषक 2027 पर्व 5 मध्ये. तोपर्यंत आता आम्ही थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट आणि विश यू हॅपी क्रिकेट. थँक्यू, ऑल द बेस्ट.